मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवारांच्या एका खुर्चीवर ब्राह्मण विरुद्ध मराठा वाद सविस्तर सांगतो. मित्रांनो, पुण्यातील एका भव्य सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत असतो. स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या मराठा समाजातील तरुण तरुणींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार सुरू असतो. मंचावर राज्याचे दिग्गज नेते उपस्थित असतात. सगळं काही आलबेल चाललेलं असताना अचानकच मंचाच्या पहिल्या रांगेत असं काही घडतं, ज्यामुळे एका महिला खासदाराचा चेहरा संतापाने लालबुंद होतो. त्या तडकाफडकी मंचावरून खाली उतरतात आणि कार्यक्रम सोडून निघून जातात. हे कोणतं फिल्मी नाट्य नव्हतं, तर पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सारथी संस्थेच्या कार्यक्रमात घडलेला जिवंत थरार होता. भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचेच आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेतील एका खुर्चीवरून रंगलेल्या या वादाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा जातीय आणि राजकीय भूकंप घडवून आणला आहे. वरवर केवळ प्रोटोकॉल आणि खुर्चीचा वाटणारा हा वाद आता थेट ब्राह्मण विरुद्ध मराठा अशा अत्यंत संवेदनशील वळणावर येऊन पोचला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आणि आतला राजकीय अर्थ समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या कौतुकासाठी सारथी संस्थेने हा सोहळा आयोजित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत होता. मंचावर पहिल्या रांगेत काही मंत्र्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. शासकीय प्रोटोकॉलनुसार अर्थात शिष्टाचार खासदार मेधा कुलकर्णी या एका संसदीय समितीच्या अध्यक्ष असल्याने त्यांना पहिल्या रांगेत बसण्याचा अधिकार होता. अधिकारीही त्यांना तिथे बसण्याची विनंती करत होते. परंतु नेमकी याच वेळी आमदार अभिमन्यू पवार यांची तिथे एंट्री झाली आणि पहिल्या रांगेतील एका खुर्चीवरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. आवाज इतका वाढला की मेधा कुलकर्णी यांनी अपमानित वाटल्याने थेट कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला. कार्यक्रमातून संतापाने बाहेर पडल्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी या वादाला थेट जातीय रंग दिल्याचा दावा केला. मेधा कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार अभिमन्यू पवार त्यांना म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही पहिल्या रांगेत बसणे शोभत नाही, तुम्ही दुसऱ्या रांगेत बसा. कुलकर्णी यांनी सवाल केला की हा कार्यक्रम निश्चितच मराठा समाजातील हुशार मुलांचा आहे, परंतु तो आयोजित शासनाने केला आहे. शासकीय प्रोटोकॉलनुसार खुर्च्यांची रचना पद बघून केली जाते, जात बघून नाही. मेधा कुलकर्णी यांनी असाही आरोप केला की कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाऊंजमध्ये बसले होते, तेव्हा कुलकर्णी काही मराठा कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला जात असताना अभिमन्यू पवार यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. अभिमन्यूजी, तुम्ही स्वतःला मुख्यमंत्र्यांचे OSD अर्थात विशेष कार्य अधिकारी समजता का, असा बोचरा सवाल त्यांनी केला. या संपूर्ण वादाच्या सर्वात मोठा आणि धक्कादायक हायलाईट म्हणजे मेधा कुलकर्णी यांनी उकरून काढलेला ब्राह्मण विरुद्ध मराठा हा भावनिक आणि राजकीय वाद. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय वातावरणात मराठा आरक्षण आणि जातीय समीकरणे अत्यंत पेटलेली असताना भाजपच्या 2 नेत्यांमध्ये हा वाद जाहीरपणे समोर आला आहे. मेधा कुलकर्णी यांनी अभिमन्यू पवार यांना त्यांच्या भूतकाळातील निवडणुकीची आठवण करून देत अत्यंत भावनिक अस्त्र उपसले. त्या म्हणाल्या, अभिमन्यू पवार जेव्हा निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांनी स्वतः माझ्याकडे येऊन ताई, माझ्यासाठी ब्राह्मण समाजाचा मेळावा घ्या अशी विनंती केली होती. माझी तब्येत ठीक नसतानाही मी लांबचा प्रवास करून गेले आणि ब्राह्मण समाजाला अभिमन्यूजींच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. तिथे मी सगळ्यांनी जातीच्या पलीकडे जाऊन विचारांच्या पाठीशी उभे राहावे असे सांगितले होते. आज माझ्या जातीवरून मला टोकले का जाते? त्या पुढे म्हणाल्या, आज देशासमोरील आव्हाने वेगळी आहेत. एकमेकांच्या जाती काढून काय साध्य होणार? मला तिथे अत्यंत गुदमरल्यासारखे अर्थात सफोकेटेड वाटले, म्हणून मी निघून आले. मी अभिमन्यू पवार यांना माफ करते, परंतु त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. या संपूर्ण आरोपांवर आमदार अभिमन्यू पवार यांनी अत्यंत संयत पण बचावात्मक पवित्रा घेतला आहे. त्यांनी जातीचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट करत मेधा कुलकर्णी यांचे आरोप फेटाळले आहेत. अभिमन्यू पवार म्हणाले, ताईंचा मोठा गैरसमज झाला आहे. तिथे पुढे केवळ एकच खुर्ची रिकामी होती. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे तिथे उपस्थित होते. त्यामुळे मी ताईंना एवढीच विनंती केली होती की
नरेंद्रभाई पुढे बसतील, आपण दोघे मागे बसू. यात कोणताही जातीय किंवा वादाचा हेतू नव्हता. अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की हा कार्यक्रम माझ्या घरचा नाही. मेधा कुलकर्णी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत. मी काय बोललो हे त्यांनी शांतपणे आठवून बघावे. तरीही माझ्या कोणत्याही वक्तव्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो. दुसरीकडे या वादाचे प्रत्यक्षदर्शी आणि मराठा नेते नरेंद्र पाटील यांनीही पवारांची बाजू घेत तिथे ब्राह्मण मराठा वादाची कोणतीही घटना घडलेली नाही, अशा प्रकारचे वाद करून आपण समाजाला काय संदेश देणार आहोत, असा सवाल करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, हा वाद केवळ एका खुर्चीचा नाही, तर त्यामागे भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील जातीय समीकरणांची ठिणगी आहे. सविस्तर सांगतो. सर्वप्रथम अंतर्गत नाराजी नाट्य पुन्हा समोर. मेधा कुलकर्णी यांच्या वादाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत वाद झाले होते. पुण्यात भाजपमधील अंतर्गत जुने विरुद्ध नवे हा संघर्ष या निमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. द्वितीय, देवेंद्र फडणवीसांची कसोटी. या कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. भाजपमधील एका ब्राह्मण चेहऱ्याला अर्थात मेधा कुलकर्णींना पक्षातीलच मराठा आमदाराकडून अर्थात अभिमन्यू पवारकडून डावलले गेल्याचा संदेश गेल्यास पुण्यासारख्या ब्राह्मण बहुल भागात भाजपला राजकीय फटका बसू शकतो. त्यामुळे आता स्वतः मुख्यमंत्र्यांनाच मध्यस्थी करून या वादावर पांघरून घालावे लागणार आहे. तृतीय, विरोधकांच्या हातात कोलीत. महाराष्ट्रात आधीच मराठा विरुद्ध इतर समाज असा सुप्त संघर्ष सुरू असताना सत्ताधारी पक्षातीलच 2 लोकप्रतिनिधींमध्ये मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही का बसता, अशा प्रकारची चर्चा होणे हे महायुती सरकारची डोकेदुखी वाढवणारे ठरू शकते. मित्रांनो, शेवटचा प्रश्न हाच होतो. या आमदार अभिमन्यू पवारांनी मागितलेली दिलगिरी आणि मेधा कुलकर्णी यांनी दिलेला माफीचा सल्ला यानंतर हा वाद इथेच थांबणार की पडद्यामागून सुरू असलेले हे ब्राह्मण वर्सेस मराठा राजकीय नाट्य आगामी काळात आणखी कोणतं नवं वळण घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.